मी तर म्हणतो यायचा लग्न लावून देऊ. बाबा गा अगा मी काहीच नाही केलं ना आई व लपडे करताना नाही समजला का आई बाबा? लावा यायचा लग्न. अगा भाऊ आम्ही लहान उले पोर आहोत ना, आम्ही भाऊ बहीण होऊन ना सोडा नाही आम्हाला. मी तर म्हणतो पोलीसवाल्याला फोन लावा. नाही नाही यायचा लग्नच लावा. अगं बाबा आमची वय तरी आहे का भाऊ लग्न करावाची? मग लपडे करताना नाही समजला का तुम्हाला? अबे तुम्हाला लपडेवाल्या पायी आमचा गाव बदनाम आहे. अगा बाबा आपल्या गावाचं नावच बदनाम गाव आहे. भोसडीच्या हो लपड्या करता तुम्ही आणि त्रास कोणाला होते बे आम्हाला? 4 लोकायला तोंड दाखवायच्या लायकीचे नसून आम्ही रात्री जंगलात हगावायला गेला का सागाची पानं हलतेत वाघ समजून आम्ही झाडावर चढतून अन झाडावरून खाली पायतून तर का लैला मजनूचा प्यार चालते. आता तुम्हाला नाही सोडून बापू आम्ही. यायला उघडे करून गावात फिरवू का? अगा भाऊ अगा नको ना गा. अगा आम्ही कोणता पाप नाही केलो ना. अबे भोसडीच्या डेंग्या कोटी मेलास बे. अबे ए गण्या भाऊ. हा कोण? हा याचा मित्र हो वाटते. चला याचा झाडाच्या मागे नेऊन सुतवू. अजी नाही बाबाजी यायचा लग्न लावायचा आहे म्हणल्या ना तर मंत्र म्हणावासाठी मी आलो. पंडित हो मी पंडित. भोसडीच्या डॉक्टर साहेब माझ्या पोरीले पहा. इले तर लगीच दिवसाचा पाय तावजी मी. काय डोरे मारो तर दिसो का नाही? ए नंग्या डॉक्टर माझ्या पोरीची तब्येत पहा म्हणलो. का झाला व इले? अच्छी डॉक्टर साहेब माझा पोट दुखत आहे जी. डेंगू? जी डॉक्टर साहेब हिचा पोट दुखत आहे म्हणते. समजलो डॉक्टर साहेब. कैची आणू का झाड कापाची मशीन? आरी घेऊन ये आरी. अगे माये पागल झाला का तुम्ही? माझा पोट फाडत्या. मला विचारलं तरी का माझा पोट काऊन दुखत आहे तर? काऊन आई बनणार आहेस का तू? डेंग्यू? जी डॉक्टर साहेब 2 किलो पेढे घेऊन ये बरं. मी बाप बनणार आहो म्हणते. गण्या डेंगू काढू का तुमचे चमडे? आई माझा पोट. का खाल्ली होती शे तू ना? समोसे पिझ्झा बर्गर लाडू चिवडा. हा नाही दुखले तुझा पोट? खाशील नड्डा एवढा? डेंगू? जी डॉक्टर साहेब झेरॉक्स मशीन घेऊन ये बरं. हिचा एक्सरे काढून पाहू. माझे माये कोण तुम्हाला दवाखाना खोलायची लायसन दिला रे? बकऱ्यावा डॉक्टर हो का शेतान? आई माझा पोट. डेंगू? जी डॉक्टर साहेब. फोकाट टाक्या पेशंटले. जा तू 90 आण. ते थकल्यासारखं वाटते आता. बाबा मी बुडगा होत चाललो व. आता काम करायची माझी ताकद राहिली नाही. अन आपली परिस्थिती दिवसेंदिवस आपली मजा घेत आहे. शांते शांताराम भाऊ पेढे घ्या पेढे. माझा पोरगा बँकेत नोकरीवर लागला. तुमचा पोरगा दिसत नाही आहे. त्यालाही पेढे देईन म्हणलो होतो. तो बाहेर बाहेरच फिरू शकते तो. होळीनं माझ्या पोरासारखा घरी राहून अभ्यास करल. मग मायबाप इकडे थकत चालले. थोडीशी तरी लाज वाटते का त्याले? बस माझ्या पोराले तुम्ही काही म्हणा नको. तुम्ही तुमचे पेढे घ्या आणि येथून निघून जा. आज नाही तर उद्या माझा पोरगा काही ना काही तर करेल ना भाऊ. मी मेलो नाही जिवंत हो अजून. साधण्याची ताकद ठेवतो आज ताई. बोध झाला आहे तुमचा पोरगा तुमच्यावर. तुम्हाला समजे कसा नाही? असो पेढे ठेवतो खाऊन घ्या आणि आठवणीनं तुमच्या बोज पोराले द्या. आज जर का माझा पोरगा नोकरीवर असता तर मला असे ताणे नसते ऐका लागला. शांते गण्याचे बाबा मायबाबाचा सहारा बनायच्या वयात मी त्यांचा टेन्शन बनत चाललो रे. मी लाईफ मध्ये सक्सेस होण्याचा प्रयत्न तर करत आहो पण माहित नाही साला फरक खोटी पडत आहे. काहीही काम करावायला गेलो तर उलट होऊन बसते. मायबाप थकले रे आता डेंगू. आता त्यांचे कष्ट मला पाहून नाही होत. गण्या भाऊ तू टेन्शन नको घेऊ रे. सर्व ठीक होईल बघ एक दिवस. शायद तो दिवस मी जगात नसल्यावर येईल. अबे हॅलो डेंगू मॅटर झाला. कुठे आहेस बे? गण्या भाऊ? अबे भोसडीच्या मला या 2 पोरांनी मिळून पक्का मारला. आता मला वरती फेकतेत का काय नसे उचलून धरले आहेत तर. लवकर ये डेंगू मला वाचवालं. येतानी चांगली सलाक आणजो गरम करून. या दोघांचा चांगला कुचल तुम्ही हो. तू कुठे आहेस? लवकर ये ना. अबे पण मी तर आता गण्या भाऊ इकडे आलो. इकडं कोठी? अबे माझ्या बापा सोबत आलो. माझ्या बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका देवाच्या होत्या तर पत्रिका वाटावासाठी आलो मी बाहेर गावी. भोसडीच्या तुला कोणची बहीण बे? अबे माझ्या मावशीची पोरगी. साल्या नशे येवात आता सांग ना बे तसा. कायले फेकतेस तर असा. चल ठेवतो फोन. भोसडीच्या कारवा मारा ना बे नाही तर मग भोका जाऊन धसा. ए गण्या भाऊ आता कसा करू का भाऊ मी? माले काही समजत नसे. आता हे पत्रिका वाटणी मेन होती म्हणून आलो रे. आजच्या दिवस आता खाऊन टाक मार. आपण त्याला उद्या पाहू. उद्या भोसडीच्या वाचिन तवा न बे मी. हे साले मला धुऱ्यावर आपटू आपटू मारत आहेत. बे यार हट बे मला बाहेर गावी येणं झाला बे गण्या भाऊ. भोकात जा बे तू. मी तुला ओळखतो भोसडीच्या. मला चुत्या बनवतेस का बे?
साल्या लुडो पाकिट घरी येशील मस्त बसून भोक मारीच्या मला सांगते गावी गेलो म्हणून.